गंगामाई प्रार्थना करतो की माझ्या जो व्हिडिओ बघतो जो व्लॉग बोलतो त्यांच्यावर कृपादृष्टी राहू तुमची. तर मित्रांनो, आम्ही आता ज्या प्रभुपादांनी यूज केलेल्या वस्तू होत्या त्या बघून आलो आम्ही. खूप छान आहेत. खूप शुभ सकाळ मित्रांनो, मायापूर धाम की जय, राधे राधे. तर चला, कालचा व्लॉग मला नक्कीच आवडला असेल. आज आम्ही मायापूरमध्ये जाऊ. आता सकाळी गौरांग महाप्रभूंचा लेक्चर आहे इथे, म्हणजे राधामाधव मंदिर, जे जगातील सर्वात उंच व सगळ्यात मोठा मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करू, नंतर जाऊ गंगा स्नान करायला. बघत राहा आणि व्लॉगमध्ये नवीन असाल तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या GP Edit यूट्यूब चॅनेलला. चला, लेट्स गो. मित्रांनो, हा मंदिर बघितल्यानंतर खरंच एक ऊर्जा निर्माण होते. राधामाधव मंदिर मायापूर. आणि इकडचा व्ह्यू खूप चांगला आहे. क्लायमेट एकदम चांगला आहे. सकाळी सर्व भक्त लोक असतात आणि एकदम चांगला व्ह्यू आहे. इथेच तुम्हाला मंदिरासमोर सर्व मार्केट वगैरे बघायला मिळतील. गिफ्ट हाऊस सर्व इथेच एकाच ठिकाणी. गाईस, या मंदिराचं अजूनपर्यंत ते उद्घाटन नाही झालेला, पण तो बाजूला राधामाधव मंदिर आहे. हा मेन मंदिर जो अजून काम चालू आहे याचा. आणि प्रथमच त्या मंदिरामध्ये प्रवेश करतोय आम्ही आता. पहिल्यांदा त्या मंदिरामध्ये एंट्री. ही मंदिराची एंट्री. भरपूर काम जसं बाकी आहे मंदिराचं, बघण्यासारखा व्ह्यू आहे बघा. खूप छान. जब मूड आएगा कृष्ण का नाम लेने का, उस दिन मैं लूंगा. मैंने कहा कभी होता है, होता नहीं, कभी नहीं होता है. एक नवयुवक मेरे को बोल, ये ज्वलंत उदाहरण प्रस्तुत करना चाहते थे. देखिए कैसे पांडवों का परिवार शक्ति का मूर्तिमान स्वरूप था. तर मित्रांनो, खूप छान असा प्रवचन झाला श्रीमान गौरांग प्रभू यांचा. आणि आता जो राधा माधव मंदिर आहे, सर्वात सुंदर मंदिर, त्या मंदिराचे आता आम्ही पाहणी करणार आहोत. काय या मंदिरामध्ये वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी सर्व टीम रेडी आहे. इथे सर्वजण रेडी आहेत. आम्ही जाणार आहोत आता, इथून एंट्री करणार आहोत. काय काय बघूया मंदिराचे वैशिष्ट्य ते जाणून घेतो. बघा तुम्ही मित्रांनो, काम चालू 2027 नोव्हेंबरमध्ये त्या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. आणि इकडे बघा पेंटिंग, खूप छान पेंटिंग चालू आहे. पेंटिंग चांगली काय चालू आहे काम इकडे बघा. तिथं कसं
मित्रांनो, आम्ही आता ज्या प्रभुपादांनी यूज केलेल्या वस्तू होत्या त्या बघून आलो आम्ही. खूप छान आहेत, खूप छान. कारण त्या काली म्हणजे भरपूर वर्ष आले, आज 50 वर्ष अगोदरच्या ते वस्तू आहेत. आणि मंदिराचं काम इकडे चालू आहे, भरपूर काम चालू आहे, पेंडिंग आहे बघा. आता मगाशी माहिती मिळाल्यानुसार की 2027च्या नोव्हेंबर महिन्यात या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. आणि 4 महिने प्रोग्राम चालणार आहे. आता इथे मंदिराचं काम संपूर्ण चालू आहे बघा. आणि डिझाईन म्हणजे वर्ल्डमधली बेस्ट डिझाईन या मंदिरासाठी खूप मोठे मोठे इंजिनियर आलेले आहेत. म्हणजे पेंटिंग बोला, काही बोला, खूप छान काम चालू आहे. हा मेन गाभारा आहे मधला, त्याचंही काम चालू आहे भरपूर. तिकडे बघा जोरदार काम चालू आहे. डिझाईन बघ कशा आहेत या मंदिराच्या. कारागिरींची खूप चांगली अशी मेहनत आहे मंदिरामध्ये. बघा बाहेरचा व्ह्यू आहे मंदिराच्या बाहेरचा. भरपूर काम बाकी आहे. तसं 1.5 वर्ष अजून मंदिराचा उद्घाटनाला बाकी आहे. म्हणजे 1.5 वर्षामध्ये संपूर्ण काम रेडी होईल. इकडे तुम्हाला संपूर्ण कसा समोरच बघा मंदिराचा कसा व्ह्यू आहे. आतमध्ये पण काम भरपूर चालू आहे. सकाळचा ब्रेकफास्ट केला आणि आता आम्ही निघालो गंगेच्या त्या ठिकाणी, म्हणजे गंगा स्नान करायला जाणार आम्ही. गंगेच्या त्या किनारी नवदीपाचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊ. त्याच्यानंतर या किनाऱ्याला येऊन आम्ही स्नान करणार आहोत. सर्व टीम निघलेली आहे आमची, मी सुद्धा. आणि समोरच मायापूरचं तेव्हा ते सर्व तुमचं मंदिर तुम्ही पुन्हा एकदा दर्शन घेऊ शकता. आणि या मंदिरासाठी मी बारकोड स्क्रीनवरती दाखवतो तुम्हाला, त्याच्यावरती तुम्ही जशी शक्य होईल तुमच्या याच्यानुसार तेवढी तुम्ही या मंदिरासाठी आणि आपल्या धर्मासाठी मदत करू शकता. तर नक्की करा. चला आता आपण जाऊया गंगा स्नान करायला. जय श्रीराम. गंगेच्या किनाऱ्यावरती पोहोचलो आहे मी. आता बोटीचा प्रवास करून नवदीप मंदिराचं दर्शन करायला निघाला. एक बोट पुढे गेले आमची. ही गंगा नदी आहे आणि तुम्ही गंगा माईचा दर्शन घेऊ शकता. इथं आमचं स्नान होणार आहे नदीवरती. निघतोय आता आम्ही. तिकडे दुसऱ्या बोटीचा वेटिंगमध्ये आहेत. आम्ही दुसऱ्या बोटमध्ये बसलेलो आहेत. केवटची माझ्यासोबत आहे. केवट मित्रांनो, बोटीचा प्रवास चालू झाला आहे आणि नवदीपचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो आहे. खूप छान वातावरण आहे. बोटीमध्ये बसण्याचा आनंद योगा असाच चालू राहू. छान व्ह्यू आहे बोटीमधला. आणि आता बोटीचा प्रवास करून आम्ही त्या बाजूला जाणार आहोत. नवदीपचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो, खूप मोठा पात्र आहे हा गंगेचा. गंगा मैया की मायापूरचे गंगेचं दर्शन घ्या मित्रांनो. प्रवास करून आम्ही आता इथे पोहोचलोय. आणि आता रामेश्वर शिवराज मंदिर, रामेश्वर शिव मंदिर आहे, तिथे जाणार आहोत. सरळ खूप मोठा मार्केट आहे याच्या बाजूला. पण 3-4 किलोमीटरचा प्रवास असेल ना प्रभूजी या बाजूला यायला? हो 3-4 किलोमीटरचा बोटीचा प्रवास करून आम्ही या साईडला पोहोचलो आता. आज आमचा शेवटचा दिवस आहे मायापूरमध्ये. सकाळी आम्हाला निघायचं आहे गंगासागरसाठी. गंगा सागराला मिळते तिथे आम्हाला त्या धामात पोचायचं आहे. बघत राहा तुम्ही. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो रामेश्वर मंदिरामध्ये. गंगेच्या किनारी पोहोचलो बोटीचा प्रवास करून. आणि आता इथे कीर्तन जोरदार चालू आहे. कीर्तन आणि प्रवचन होईल. त्यानंतर आम्ही पुढच्या मंदिरामध्ये रवाना आहोत.
मित्रांनो किनारच्या साईडला पोहोचलो. आता चाललो आम्ही चौपाट घाटावरती, तिथे गंगा स्नान करणार आहोत. आणि इकडे मित्रांनो ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्याकडे ऑटो असतात, इकडे टोटो आहेत. या टोटोचा प्रवास करावा लागतो. आणि मी तुम्हाला एक नक्की सांगेन, इकडे म्हणजे वेगळी सिस्टम आहे. आपल्यासारखं नाही, आपल्याकडचे लोक आहेत ना, महाराष्ट्रीयन लोक हे जरा दयाळू आहेत, मायाळू आहेत. इकडचे लोक दयाळू मायाळू आहेत, पण ना इथे जवळ पण जायचं असलं ना तरी 10 ते 20 रुपये सांगतात. अशी इकडे तरा आहे. आले कधी तर सांभाळून 10 रुपये सुट्टा आणा. पैसा ही पैसा होगा. जाऊ आता प्रभुपाद घाटावर गंगा स्नान करू. जय जगन्नाथ. काय बोललो असेल, काय चुकलं असेल तर माफ करा. मी का कुठल्या धामाबद्दल काय बोलत नाही वाईट, पण असं सांगतो इकडचे लोक आहेत ना 10 रुपये नाही घेणार, 20 रुपये देतील, 10 रुपये एक्स्ट्रा सांगतील. बस त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच. जय जय महाराज. तर मित्रांनो समोर आहे प्रभुपाद घाट. इथेच आपल्याला गंगा स्नान करायचं आहे. आणि गंगा समोर दिसते बघा, गंगा मैया की जय. इथे जायचं आहे आपल्याला स्नान करायला. माती पण नाही, इकडची माती आहे ना मित्रांनो खूप मऊ आहे, मस्त माती आहे चालायला. बघा ना, सेम टू सेम वृंदावन सारखी माती इकडे, मस्त चालायला एकदम मजा येते. असा ना एकदम थंडी माती, थंडी गरम नाही होती माती जास्त. आणि आता गंगा स्नान आतुरता आहे आम्हाला सर्वांना, गंगा स्नान करायची. म्हणजे मी जिथे जिथे यात्रेला गेलो तिथं प्रत्येक ठिकाणी आमचं स्नान झालं. यमुना स्नान असो, गंगा स्नान असो, भागीरथी असो, अलकनंदा असो, अनेक नद्यांचं आम्हाला स्नान झालं. आता इथे गंगा नदीचं सुद्धा स्नान होणार आहे मायापूर धामामध्ये. लगेच आम्ही उद्या सकाळी ठीक पहाटे 5 वाजता निघणार आहोत गंगासागर येथे. तर मित्रांनो आम्ही मायापूरमध्ये आहोत आणि मायापूरमध्ये आमचा शेवटचा दिवस आहे आज. माझ्या पाठीमागे हे गंगेचा पात्र आहे. असं गंगामाईला मी वंदन करून मी गंगामाई इथे प्रार्थना करतो की माझ्या जो व्हिडिओ बघतो, जो व्लॉग बोलतो त्यांच्यावर कृपादृष्टी राहू तुमची, हीच प्रार्थना करतो. आणि आज आम्ही गंगेमध्ये स्नान करतो. बघा जरा चॅनलमध्ये नवीन असेल सबस्क्राईब करा. मी वारंवार का सांगतो, एक सबस्क्रायबर खूप महत्त्वाचा आहे. एक सबस्क्राईब वाढत जाईल तसे 1 लाख होतील. प्रार्थना करतो आणि गंगेमध्ये म्हणजे की जय 4 पीस कर. तर चला मस्त स्नान झाला, गंगा स्नान. आणि गंगा माईला प्रार्थना करून आता आम्ही निघालो रूमवरती जेवण करू, मग विश्रांती, परत रात्रीला जेवण करून रात्री परत विश्रांती घेतल्याने पाठी आम्हाला निघायचं आहे गंगासागरसाठी. मंदिर दर्शन घेऊ शकता तुम्ही. मार्केट खूप छान आहे, खूप बघण्यासारखा मस्त आहेत. काय दिसला तर लगेच घेतो. मित्रांनो काय झालं, आता दुपारचं जेवण करतो आम्ही. दुपारचं जेवण खूप लेट झालेलं आहे कारण 4:45 वाजलेलं. गंगा स्नान करायला आम्हाला वेळ गेला. सर्वजण आता इथे जेवायला बसले, जेवून घेतो आणि सरळ झोपायला जातो. इथे जेवणामध्ये मेनू बघा काय काय आहेत. वांगा भाजी आहे, 2 चपाती, भात, भाजी आणि वरण. गाईज आम्ही निघालो पुन्हा एकदा मायापूरमध्ये शेवटचं दर्शन राधा माधव यांचा. आणि तो दर्शन घेऊन आम्ही सकाळी निघणार आहोत गंगासागर इथे. ही धावपट्टी बघा चालू दर्शन बंद होईल म्हणून. तर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आज गंगा स्नान पण होता, खूप छान प्रकारे गंगा स्नान झाला आमचा. आणि आज आमची मायापूरमध्ये शेवटची रात्र आणि उद्या सकाळी आम्ही निघणार गंगासागरसाठी. तर व्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीपीएड यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघत राहा माझ्या जुन्या व्हिडिओ, खूप एन्जॉय करा. असाच एक व्हिडिओ घेऊन मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्री राधे.